गुळ हा आपला इथला पारंपरिक काहीशी वर्ष चालला व्यवसाय आहे. बरोबर. तर त्यात तुम्ही सायंटिफिकली नवं व्हॅल्यू ॲडिशन काय केली? प्रायमरी लेवलला बऱ्याचशा गोष्टी अनालिसिस केल्यानंतर आमच्या थोड्याशा लक्षात आल्या की गुळाच्या सिग्नेचर मोलिक्युलवरती आजपर्यंत कुणीच काम केलेलं नाही. कोल्हापुरी गुळाला इतकं महत्त्वाचं का समजलं जातं? कारण आपल्याकडे पंचगंगा नदी आहे, ही 5 नद्यांचा संगम आहे आणि 5 नद्या, वेगवेगळ्या नद्यांच्याचं पाणी जेव्हा ते वाहून येतं तर ते 5 वेगवेगळ्या भागातून येतं ते, आणि ज्या खडकातून येतं त्यातले ते जे मिनरल आयन्स आहेत ते त्या पाण्यात आहेत. त्या जमिनीचा पोत असा आहे की त्यामुळे कोल्हापुरी गुळाला एक विशिष्ट स्वाद, सुगंध, चव, रंग आणि एक त्याची वेगळी महती आहे. हे न्यूरोडिजनरेटिव्ह डिसीजेस हे मोस्टली आपण थोडे इन्फ्लमेटरी डिसऑर्डर्स म्हणतो किंवा आपल्या आहार विहार विचाराशी निगडीत आहेत. पूर्णतः जगभरामध्ये त्याच्यावरती खूप काम चालू आहे की कशाने होतात किंवा आपण कसे प्रोटेक्ट करू शकतो. पण आमची थेरी थोडीशी वेगळी आहे. आपल्या भारतीय आहार पद्धतीमध्ये खरोखर या आपल्या पूर्वजांनी, मला तरी असं वाटते, ते खूप मोठे शास्त्रज्ञ होते किंवा ह्या सगळ्या गोष्टी त्यांना माहिती होत्या. आम्ही फक्त त्या आमच्या अभ्यासाने ते उलगडायचा प्रयत्न करतो. आमचेच विद्यार्थी बऱ्यापैकी बाहेरच्या देशामध्ये जाऊन फार वेगळ्या पद्धतीनं, तर त्यांना एक वेगळं ॲटमॉस्फिअर तिथं मिळतं. खूप सारे प्रोजेक्ट्स, कसे फंड्स मिळवायचे किंवा ह्या पद्धतीचं थोडंसं इकोसिस्टीम आपल्याकडं कमी पडतंय असं म्हणा. म्हणजे टॅलेंटला कुठं कमी नाही आहे किंवा ओरिजिनली त्यांच्याकडे ते असतं. नमस्कार, सकलमच्या एका विशेष मुलाखतीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज या मुलाखतीसाठी सकलमच्या स्टुडिओमध्ये आल्या आहेत शिवाजी विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर ज्योती जाधव. त्या शिवाजी विद्यापीठाच्या प्रशासनातल्या एक महत्त्वाच्या अधिकारी आहेत, पण त्याहीपेक्षा त्यांची खरी ओळख आहे ती संशोधन आणि अध्यापन क्षेत्रातलं एक सन्माननीय नाव म्हणून. संशोधनाच्या क्षेत्रात प्राध्यापक ज्योती जाधव यांचं नाव खूप मोठं आहे. त्यांच्या नावावर अनेक शोधनिबंध आहेत. जवळपास 250 शोधनिबंध आंतरराष्ट्रीय नियतकालिकात प्रसिद्ध झालेले त्यांच्या नावं आहेत. संशोधनाच्या क्षेत्रात सायटेशन किंवा संदर्भ देण्याला खूप महत्त्व असतं. त्यांच्या संशोधनाचे 11,000पेक्षा जास्त संदर्भ दिलेले आहेत. त्यामुळं त्यांचं हे नाव प्रस्थापित आहे. वेगवेगळ्या स्वरूपाचं, वेगळं ज्याला उपयोजित संशोधन म्हणतात अशा प्रकारचं संशोधन, मूलभूत संशोधन, असं संशोधनातलं वेगवेगळं काम त्यांच्या हातून झालेलं आहे. त्यांचे काही महत्त्वाचे संशोधनं जगभर प्रसिद्ध आहेत. त्यातलं महत्त्वाचं म्हणजे बायोच्या संदर्भात त्यांनी केलेलं संशोधन, ज्याचं स्पिंजर नेचरसारख्या जगप्रसिद्ध नियतकालिकानं दखल घेतली. संशोधनाला वाहिलेलं एक जगातलं महत्त्वाचं नियतकालिक आहे. एकाच वेळेला एक सिद्धांत आणि एक गणिती समीकरण त्यांनी त्यांच्या एका विद्यार्थ्यासमवेत मांडलं होतं आणि त्याची जगभर उत्तम दखल घेतली गेली. त्याशिवाय कोल्हापूर हा गुळाचा पैसा आहे, उसाचा पैसा आहे. तर गुळ पावडर या संदर्भातला एक मूलभूत प्रकल्प संशोधनाचा त्यांच्या नेतृत्वाखाली शिवाजी विद्यापीठात झाला आणि त्याची उद्योगाच्या क्षेत्रात पण आणि अकॅडमिक क्षेत्रात पण चांगली दखल घेतली गेली. औद्योगिक सांडपाणी जास्त, त्यामधली प्रदूषकं, रंग ते वेगळे करणं यासाठीचं त्यांचं संशोधन प्रसिद्ध आहे. असं वेगवेगळ्या प्रकारचं संशोधन त्यांच्या नावावर आहे. त्याशिवाय अलीकडच्या काळात त्या ज्या क्षेत्रातल्या अध्यापक आणि संशोधक आहेत, विशेषतः बायोकेमिस्ट्री आणि बायोटेक्नॉलॉजी, त्या क्षेत्रात क्लिनिकल रिसर्च हा एक नवी शाखा म्हणून उदयाला येते आणि पार्किन्सन्स, अल्झायमर यासारख्या आजाराच्या संदर्भात या ज्ञानशाखांच्या अंगानं संशोधन करणारे जे काही जगातले मोजके शास्त्रज्ञ आहेत त्यामध्ये प्राध्यापक जाधव यांचं नाव घेतलं जातं. जगातल्या 2% टॉप शास्त्रज्ञांमध्ये कोल्हापूरच्या ज्योती जाधव यांचं नाव आहे. आणखी महत्त्वाचं म्हणजे त्या शिवाजी विद्यापीठाच्या प्राध्यापकांनी आता प्रभारी कुलगुरू आहेतच, पण त्या कोल्हापूरच्याच कन्याही आहेत. जाधव मॅडम, सकलमच्या स्टुडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. धन्यवाद सर. मला आपल्याला प्रामुख्यानं आपल्या संशोधनाविषयीच विचारायचं आहे. तर शिक्षण आणि संशोधनातला आपला अनुभव प्रदीर्घ आहे आणि आत्ताच मी म्हणाल तसं स्पिंजर नेचरसारख्या नियतकालिकामध्ये आपलं एक महत्त्वाचं संशोधन प्रसिद्ध झालं. आता ज्यावेळेला वैज्ञानिक संशोधन अशा नियतकालिकामध्ये प्रसिद्ध होतं तेव्हा त्याची अकॅडमिक क्षेत्रात दखल घेतली जाते, स्वाभाविक आहे. पण हे संशोधन, त्यातला बायोचार, त्यातल्या जांभळाच्या पानापासून तयार केलेला बायोचार, हे सगळं नेमकं काय आहे आणि या संशोधनाचं सामान्य माणसाच्या दृष्टीनं महत्त्व काय? खरं तर एखादा शास्त्रज्ञ, सर्वप्रथम मी सरांचं फार मनापासून धन्यवाद देते, कारण त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं माझा संशोधनाच्या कार्याचा एक आढावा आपल्यासमोर सादर केला.
मुळातच एखादा शास्त्रज्ञ जेव्हा काम करत असतो तेव्हा त्याची सुरुवात खूप आधीपासूनच झालेली असते. आता जेव्हा आपल्याला कळालं की आम्ही एक बायोचार बनवलेला आहे आणि तो एक ॲडसॉर्शन कपॅसिटी असलेला एक घटक पदार्थ आहे असं म्हणायला, काही शोषून घेणारा पदार्थ. पण त्याआधीची पार्श्वभूमी आपल्याला थोडीशी मी सांगू इच्छिते, कारण आम्ही 2005 पूर्वीपासूनच एन्व्हायरमेंटच्या क्षेत्रामध्ये काम करायला सुरुवात केलं. सर्वसाधारण रंगमिश्रित पाणी जे बाहेर पडतं इंडस्ट्रीजमधून, तर ते त्याच्यावरती खूप चांगल्या पद्धतीचं काम आमच्या लॅबमधून झालेलं आहे. तर यापूर्वी असं होतं की हे रंगमिश्रित पाण्यामध्ये जे दूषित घटक आहेत, मग ते रंग असतील किंवा त्याबरोबर विविध रसायनं वापरली जातात, तर त्याचं बायोलॉजिकली विघटन कसं करता येईल, की जे पाणी एक टॉक्सिकंट्स असलेलं जे थोडं पाणी आहे, प्रदूषित पाणी आहे, त्याचा शेतीसाठी वापर कसा करता येईल, या अनुषंगानं 2004 पासूनच आम्ही आमच्या लॅबमध्ये बरेचसे प्रयोग करायला सुरुवात केली. आणि ह्या अनुषंगानं माझ्या लॅबमध्ये आमचा एक मोठा ग्रुप काम करत होता. बरेचसे सायंटिस्ट त्याच्यामध्ये, ज्युनियर सायंटिस्ट, सिनियर सायंटिस्ट, असा एक मोठा ग्रुप आमचा त्याच्यामध्ये काम करत होता. पण याआधी काम करत असताना सुरुवात आमची बॅक्टेरियापासून झाली. तर वेगवेगळ्या प्रकारच्या बॅक्टेरिया वापरून पाण्याचं विघटीकरण करायचं आणि त्याचं एक चांगलं पाणी बनवायचं, सोप्या भाषेत म्हणायचं, कम्प्लीट मिनरलायझेशन म्हणतो आम्ही त्या. तर असं पाणी की शेतीसाठी आपल्याला वापरता येईल, अशावर आम्ही भरपूर काम केलं. पण त्यालाही काहीतरी लिमिटेशन्स यायला लागले. आमच्या विषयामध्ये ते विघटीकरण करणारे एन्झाईम्स कुठले आहेत, कुठले कुठले बॅक्टेरिया कमी जास्त प्रमाणात, कारण हे जे डाय असतात हे त्याचे जसे रंग वेगवेगळे असतात तसे त्याचे स्ट्रक्चर्स पण वेगवेगळे असतात आणि त्याच्या स्ट्रक्चर्स प्रमाणे मग तुम्हाला वेगवेगळे बॅक्टेरिया त्याच्यावरती काम करताना दिसतात. पण बॅक्टेरियांना सुद्धा एक ठराविक मर्यादा होती. मग पुढच्या काही काळामध्ये आम्ही प्लांट आणि बॅक्टेरियाच्या कन्सर्शियावरती काम करायला लागलो आणि जगभरामध्ये वेटलँड डेव्हलप करणे, म्हणजे एखादा इंडस्ट्रियल वेस्ट जर ट्रीट करायचं झालं तर वेटलँडची कन्सेप्ट खूप आली. आणि त्याच्यामध्ये मला असं सांगायला आवडेल की वनस्पतींच्या मध्ये सुद्धा मूलतः असं डिटॉक्सिफिकेशन करण्याची कपॅसिटी नैसर्गिक असते. तर ती कोणती कपॅसिटी कुठल्या पद्धतीनं होते, बॅक्टेरियांच्या बरोबर, म्हणजे सॉईलमध्ये असलेल्या बॅक्टेरियांच्या बरोबर ते कशा पद्धतीनं काम करतात आणि पाण्याचं डिटॉक्सिफिकेशन करतात, ह्याच्यावर आमच्या लॅबमधून खूप चांगल्या प्रमाणात काम झालेलं आहे. जवळपास माझ्या लॅबमध्ये मी, माझे स्टुडंट आणि माझे सिनियर कलिग यांचे सगळ्यांचे मिळून सर 285 पेक्षा जास्त पब्लिकेशन फक्त एका त्या थीमवरती आहेत. आणि मला इथं सांगायलाही आवडेल की जगातली सगळ्यात सुप्रसिद्ध लॅब म्हणून आमची ओळखली जाते या विषयात काम करणारी. आणि हे करतच असताना शुभम सुथार नावाचा एक माझा स्टुडंट होता. त्यांना अलीकडच्या काळामध्ये जगामध्ये आता परत एक नवीन कन्सेप्ट येऊ घालते की बायोचार. आता चार म्हटल्यानंतर तुम्हाला लक्षात आले की कोळसा, आणि बायोचार म्हणजे बायोलॉजिकल वेस्ट पासून केलेला एक प्रकारचा वेगळ्या पद्धतीचा कोळसा, असंच त्याचं डेफिनेशन आहे की जो शोषून घेतो. आता शास्त्रज्ञांनी त्या बायोचारचे ट्रिमेंडस ॲप्लिकेशन्स केलेले आहेत, सगळीकडे ते उपयोगी पडतं. त्यातलं एक ॲप्लिकेशन असं आहे, म्हणजे मेडिकलच्या क्षेत्रामध्ये आहे, ॲग्रिकल्चरमध्ये सॉईल कंडिशनिंगसाठी वापरलं जातं, ह्याच्यामध्ये आपल्या न्यूट्रास्युटिकल्समध्ये वापरलं जातं, त्याच्यानंतर फार्मास्युटिक्समध्ये वापरलं जातं, सौंदर्य प्रसाधनांमध्ये वापरलं जातं. आणि तसंच हा शोषून घेण्याची प्रवृत्ती त्याची जास्त असल्यामुळं हा खूप कमी प्रमाणात लागतो आणि जास्ती प्रमाणात तो टॉक्सिक पदार्थ शोषून घेऊ शकतो. अशा ह्या सगळ्या गोष्टींच्यामुळं मग आम्ही असं ठरवलं की आपण काय ह्याच्यामध्ये काम करू नये आणि आपला जो एरिया आहे त्या एरियामध्ये जर बायोचार वापरला गेला तर खरंच चांगलं होईल. ह्या पद्धतीनं आम्ही 2019-20 पासून ह्या एरियामध्ये काम करायला सुरुवात केली. आणि ह्या एरियात काम करणारा शुभम सुतार हा माझा दुसरा विद्यार्थी आहे. काम करता असताना लक्षात आलं की जांभळाच्या पानाचं एक स्ट्रक्चर वेगळं असतं, ते थोडंसं जाड असं स्पॉन्जी असतं. तर आजपर्यंत असा म्हणजे शास्त्रज्ञ हा नेहमीच अशा मागं असतो की कुणी काही केलं नसेल तर मला करायचं आहे ते काम. आणि ओघानं आमच्या दोघांच्या डिस्कशनमध्ये असं आलं की जांभळाची पानं बाहेर तरी कुठं मिळणार नाहीत किंवा त्याच्यावर अजूनपर्यंत बायोचार कुणी केला नाही. बऱ्याचशा जगातल्या सायंटिस्टनी ॲग्रिकल्चरल वेस्टवरती बायोचार बनवून बघितलेले आहेत की ज्याची सगळ्यात जास्त ॲडसॉर्प्शन कपॅसिटी जास्त असेल. आमच्या डोक्यात आलं आणि आम्ही जांभळाच्या पानाचा पहिल्यांदा त्याच्यासाठी वापर केला. आणि खरोखर तो जेव्हा बायोचार तयार झाला तर त्या बायोचारचे काही गुणधर्मच आम्हाला वेगळे आढळून पण आले. मग हे का होते की एक्झॅक्टली कोणते फॅक्टर्स अवलंबून असतील. सुरुवातीच्या काळामध्ये आम्ही त्या बायोचारची ॲडसॉर्प्शन कपॅसिटीवरती खूप सारे प्रयोग केले आणि ते करत असताना लक्षात आलं की
ते करत असताना थोडंसं जरी टेम्परेचर वाढवलं गेलं तर त्यातल्या बायोचारच्या संरचनेमध्ये इतका मोठ्या प्रमाणात बदल घडतो आणि त्याची ऍडसॉर्प्शन कपॅसिटी वाढते. आणि इतकी ऍडसॉर्प्शन कपॅसिटी मग आम्हाला लक्षात येईना की कुठला पॅरामीटर ह्याला आहे की ह्याच्यामुळे ह्याची एवढी ऍडसॉर्प्शन कपॅसिटी वाढते. आणि त्याच्यासाठी आम्ही बरेचसे प्रयोग केले आणि मग आमच्या लक्षात आलं की काहीतरी वेगळं आहे की जे आजपर्यंत घडत होतं पण कुणी ते लक्षात आलं नव्हतं. आणि मग आम्ही आमच्या पद्धतीनं त्याचे म्हणजे एक म्हणतात ना प्रायोगिक लेवलला विविध प्रयोग करून त्याचं एक्सप्लेनेशन शोधायचा प्रयत्न केला. आणि मग त्यातून थेरी ऑफ पोर कॉन्फ्लिएशन म्हणजे जेव्हा एखादा पदार्थ घटक पदार्थ आतमध्ये ऍब्सॉर्ब केला जातो तर त्याला आतलं त्याची एक संरचना असते प्रत्येक घटकाची आणि त्यामध्ये तो शोषला जातो. तर ते शोषण्याच्या प्रक्रियेमध्ये जर जास्ती प्रमाणात आपल्याला काही ऑब्झर्वेशन्स येत असतील तर वेगळं काहीतरी आतमध्ये त्याच्या संरचनेमध्ये घडतं आणि ते पहिल्यांदा दाखवण्याचा आम्हाला संधी मिळाली असं म्हणायला. जगामध्ये पहिल्यांदा अशा पद्धतीची थेअरी की नक्कीच आतमध्ये काय होत असेल आणि त्या पद्धतीचे आम्ही नुसतंच असं आपण म्हणू शकत नाही. म्हणजे आम्ही म्हणतोय म्हणून ते होत नसतं तर त्याला प्रायोगिकरित्या आम्हाला सिद्धही करावं लागतं. आणि आम्ही सिद्ध केलं म्हणजे सिद्ध झालं नाही तर त्याला एक शिक्कामोर्तबी म्हणतात. सायन्सच्या फॅक्टरमध्ये म्हणजे सायंटिस्ट का कुठेही काम करणारा सायंटिस्ट हा खूप त्याचं कॅपॅबिलिटी मानली जाते कारण त्याला असेसमेंट करणारे खूप मोठे शास्त्रज्ञ त्याच्यामध्ये असतात की ते त्याच्यामध्ये त्याचं पिअर रिव्ह्यूइंग करण्यासाठी असतात. तर त्यामुळे ही थेरी ऑफ पोर कॉन्फ्लिएशन आमच्याकडून सिद्धांत मांडला गेला असं म्हणायला काही हरकत नाही आहे. आणि त्यासोबत एक गणिती समीकरण पण तर कसं असतं की कुठल्याही एखाद्या घटक पदार्थाचा जेव्हा आपण अभ्यास करत असतो तर कुठल्या पद्धतीनं ते घटक पदार्थ काम करत असतात त्याला एक आम्ही कायनेटिक्सचा एक अभ्यास म्हणतो. आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पॅरामीटर्सच्या वरती त्याचं जे काम आहे हे अवलंबून असतं. त्याचा अभ्यास करणं पण तितकंच प्रभाविकपणे अभ्यास केलं जातं. शुभज्योत इक्वेशनचा शोध असाच लागला की आम्हाला त्यावेळेला लक्षात आलं की एखादी प्रक्रिया चालू झाली तर ती प्रत्येक प्रक्रिया आतापर्यंत संशोधकांनी असंच सांगितलेलं की सुरुवातीला प्रक्रियेचा रेट जास्त असतो शेवटी कमी येतो. ऑब्झर्वेशन किंवा काही जणांनी असंही सांगितलं होतं की सुरुवातीला कमी असतो नंतर जास्त होतो किंवा सुरुवातीला असतो तसाच शेवटपर्यंत राहतो किंवा त्या कन्सेप्टमध्ये एक तर स्टार्ट आणि एंड हे दोनच टाइम कन्सिडर केलेले होते. पण आमच्या असं लक्षात झालं की ही प्रोसेस आहे आणि ही कुठल्या तरी वेळेला चालू होतीये आणि कुठल्या तरी वेळेला संपतीये आणि तिथल्या मधला जो टाइम आहे त्या प्रत्येक वेळेला लिनिअरिटी नाही होत. काही वेळेला त्याची कपॅसिटी कमी होते जास्त होते कमी होते जास्त होते. प्रत्येक पिको सेकंद किंवा त्याच्यापेक्षा कमी टाइम फॅक्टरला ती ऍडसॉर्प्शनची कपॅसिटी वेगवेगळी आहे आणि तो टाइम फॅक्टर आजपर्यंत कुणीच तो कॅल्क्युलेशन मध्ये घेतला नव्हता. फर्स्ट टाइम शुभज्योत इक्वेशन मध्ये तो टाइम फॅक्टर कॅल्क्युलेट केला आणि मग आम्हाला असं लक्षात आलं की प्रत्येक नॅनो पिको सेकंदला सुद्धा ऍडसॉर्प्शन कपॅसिटीची एक्झॅक्ट सिच्युएशन काय आहे हे इक्वेशन शोधण्यासाठी त्याचा मदत झाली त्याची. हे याचं अकॅडमिक सायंटिफिक स्वरूप आहे. बरं. आता याचं व्यवहारातलं स्वरूप म्हणजे आता हा बायोचार तयार केला तर तो कुठं वापरता येतो किंवा याचं काही कमर्शियल एक्सप्लॉटेशन झालंय का किंवा हे संशोधन आपल्याला नद्यांचं प्रदूषण नाल्यांचं प्रदूषण याच्यामध्ये याचा उपयोग होऊ शकतो का? जरूरच. आता आम्ही सद्यस्थितीमध्ये फक्त आमच्या लॅब लेवलला एक छोटासा बायोरिएक्टर बनवलेला होता आणि किती ग्रॅममध्ये किंवा किती ह्याच्यामध्ये तो बायोचार वापरला तर कशा पद्धतीनं ते प्रदूषित पाणी हे करतं इतकंच आमच्या लेवलला तर असंच आहे. पण जगभरामध्ये अशा पद्धतीचा बायोचार खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोक बनवत आहेत आणि इंडस्ट्रीयल स्केलवरती सर्व प्रकारच्या इंडस्ट्रीचे जे टॉक्सिक मटेरियल काही इफ्लुएन्स बाहेर जातात त्याच्यासाठी आता प्राथमिक स्वरूपाचे अजून तेवढं इंडस्ट्रीयल कमर्शियल लेवलला काहीच क्वचितच ठिकाणी आलेला आहे. पण जगभरामध्ये आज ना उद्या कधी ना कधीतरी ह्या गोष्टी आणि जेव्हा मी तुम्हाला म्हटलं की आमची शुभज्योत इक्वेशन किंवा थेरी ऑफ कॉन्फ्लिएशनचा इथे
प्रामुख्याने कसा उपयोग होणार आहे. कारण छोट्या प्रमाणात आपण एखादी गोष्ट करत असतो तेव्हा फारसा इकॉनॉमिक्सचा आपण विचार करत नाही इकॉनॉमीचा, पण लार्ज स्केलला एखाद्या गोष्टीची कपॅसिटी इनिशियल लेवलची काय आहे हे कळल्यानंतर खूप मोठा इकॉनॉमिक्समध्ये फरक पडू शकतो. अशा पद्धतीनं नियर फ्युचरमध्ये जेव्हा बायोचारमध्ये जेव्हा इतर काही संशोधक काम करतील त्यावेळेला ह्या दोन्ही गोष्टींचा, आणि आम्हीही आमच्या लॅबमध्ये इथेच तर थांबत नाहीये, आम्ही पण ह्याचं कमर्शियलायझेशनमध्ये मोठे काही कन्सल्टन्सीज वगैरे घेऊन काही पुढे होते का ह्याचा आमचा सातत्यानं शिवाजी विद्यापीठामध्ये प्रयत्नही चालू आहे आता सध्या. आणखी एक महत्त्वाचं संशोधन म्हणजे तो प्रकल्प खरं तर शिवाजी विद्यापीठाने केला, तो गुळ पावडर हे एकूणच गुळाशी संबंधात, आणि मग PhD गुळ अशी एक कन्सेप्ट पॉप्युलर झाली किंवा खूप त्यावेळेला गाजली आपण जेव्हा ते केलं तेव्हा. तर हे संशोधन नेमकं काय होतं, कारण गुळ हा आपला इथला पारंपरिक काहीशी वर्ष चालला व्यवसाय आहे, तर त्यात तुम्ही सायंटिफिकली नवं व्हॅल्यू ॲडिशन काय केली की ज्याच्यातून या गुळाला काही आणखी एका उंचीवर नेता आलं, असं काय होतं त्या? नक्कीच सर, मला तुम्हाला खरंच धन्यवाद द्यावासा वाटतं, कारण शास्त्रज्ञाला आपलं काम खूपच प्रिय पण असतं, पण एखादा शास्त्रज्ञ जेव्हा समाजोपयोगी काम करतो तर त्याचं एक समाधान म्हणजे ते फक्त मलाच विचारा. कारण एका कोर काम एरियामध्ये काम करत असताना आपण जे विचारलं की गुळाची संकल्पना का आली, तर मला एक सांगावंसं वाटतं की मी कोल्हापूरचीच आहे आणि माझा जन्म कोल्हापूरचा झालेला आहे. सुरुवातीपासून मी कोल्हापुरी गुळ आपण खातच होतो, पण अलीकडच्या काळामध्ये थोडेसे त्यातल्या काही बदलांचा फरक मला सातत्यानं जाणवत होता आणि तो माझ्यातल्या शास्त्रज्ञाला काही गप्प बसू देत नव्हता. सुरुवातीच्या काळामध्ये आम्ही त्या थोड्या म्हणजे आता आमच्याकडे बायोकेमिस्ट्री स्वतःचा असल्यामुळे लॅबमध्ये आम्ही बऱ्याचशा गोष्टींचं पृथक्करण करतच असतो. त्यामध्ये थोड्याशा गोष्टी अशा लक्षात आल्या की गुळाच्या साठी एक वेगळ्या अँगलनं आपण का काम करू नये. प्रायमरी लेवलला बऱ्याचशा गोष्टी अनालिसिस केल्यानंतर आमच्या थोड्याशा लक्षात आल्या की गुळाच्या सिग्नेचर मॉलिक्यूलवरती आजपर्यंत कुणीच काम केलेलं नाही. आपल्यालाही माहिती आहे की कोल्हापुरी गुळ हा जगभरात प्रसिद्ध आहे, तर त्याला GI मानांकन आहे. सध्या आता 1 डिस्ट्रिक्ट 1 प्रोडक्टमध्ये सुद्धा कोल्हापुरी गुळाची महती आहे आणि आपल्या सगळ्या सणावारांमध्ये पुरणपोळी हा अविभाज्य घटक आहे. ही एक गोष्ट सातत्यानं मनात येत होती की आपल्या शरीरामध्ये जाणारा गुळ आहे त्याचं नेमकं रासायनिक कंपोजिशन काय आहे हे आम्ही थोडंसं आमच्या लॅबमध्ये पहिल्यांदा शोधायचा प्रयत्न केला. आणि मला इथे तुम्हाला सांगायला आनंद वाटेल की कोल्हापुरी गुळाला इतकं महत्त्वाचं का समजलं जातं, कारण आपल्याकडे पंचगंगा नदी आहे, ही 5 नद्यांचा संगम आहे आणि 5 नद्या वेगवेगळ्या नद्यांच्याचं पाणी जेव्हा ते वाहून येतं तर ते 5 वेगवेगळ्या भागातून येतं ते, आणि ज्या खडकातून येतं त्यातले ते जे मिनरल आयन्स आहेत ते त्या पाण्यात आहेत आपल्या. आणि अशा ह्या पंचगंगा नदीचं पाणी किंवा इथल्या नद्यांचं पाणी त्या उसाला आपण दिल्यामुळं किंवा त्या जमिनीचा पोत असा आहे की त्यामुळं कोल्हापुरी गुळाला एक विशिष्ट स्वाद, सुगंध, चव, रंग आणि एक त्याची वेगळी महती आहे की तुम्हाला तो, मी एक शास्त्रज्ञ म्हणून हा एक माझ्या डोक्यात सारखं असायचं की कुठलाही एखादा पाहुणा आपल्या घरी आला तर मुख्यतः आपण त्याला चहाने किंवा कॉफीने स्वागत करतो, पण पूर्वी असं नसायचं. पूर्वी गुळाचा एक 25 ते 30 ग्रॅमचा खडा आणि पाणी. मग असं काय आहे त्याच्यामध्ये हे शोधण्यासाठीचा हा पूर्व आम्ही एक्सरसाइज केला आणि ओघानं आम्हाला गव्हर्नमेंटचं राजीव गांधी सायन्स अँड टेक्नॉलॉजी कमिशनचं, कारण ह्या एखाद्या अभ्यासाला खूप मोठा आपल्याला जरी काम सोपं वाटत असेल तर खूप मोठी टीमवर्क काम करावं लागतं सॅम्पल कलेक्ट करण्याचं. तर अशा पद्धतीने ते त्यांच्याकडून आम्हाला थोडं फंडिंग पण मिळालं आणि त्यामुळं मग माझ्या 4 ते 5 जणांच्या ग्रुपनं ह्यामध्ये अगदी डीपली आम्ही काम करायला सुरुवात केली. पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही सर्वसाधारण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जितक्या ठिकाणी मेजर गुळाची लागवड केली जाते, ऊसाची लागवड केली जाते, ती ठिकाणं शोधून काढली आणि त्यातली 114 ठिकाणं आम्ही ती आमच्या अभ्यासासाठी घेतलेली आहेत आणि त्याच्यामध्ये आम्ही त्याचं GI मॅपिंग करतो. आणि GI मॅपिंग करत असताना मला सांगायला तुम्हाला आवडेल की आम्ही त्या 114 ठिकाणाहून सकाळी अगदी 5:30च्या सुमारास जाऊन त्याच्यातलं माती, त्याच्यानंतर त्याला पाण्याचं सॅम्पल कुठलं दिलं जातं, तसं पाणी कुठलं दिलं जातं, तिथलं हवामान काय असेल आणि तिथल्या जमिनीचा पोत, या सगळ्याचं परीक्षण सायमल्टेनियसली केलं. कारण पाण्यातून, मातीतूनच त्यातले ते घटक ऊसामध्ये येतात आणि ओघानं ते गुळामध्ये येतात. मग त्याच्या मागचा
बायोकेमिस्ट्री काय आहे हे शोधण्याचं आमचं पहिलं ऑब्जेक्टिव्ह होतं आणि त्या पद्धतीनं आम्ही मग ते ॲनालिसिस केलं. दुसरं ऑब्जेक्टिव्ह होतं की एक कोल्हापुरी गुळाला जे आपण म्हणतो की का महत्त्व आहे, तर कोल्हापुरी गुळाचं एक सिग्नेचर मॉलिक्यूल, आम्हाला 6 वेगवेगळे सिग्नेचर मॉलिक्यूल की कोल्हापुरी गुळाची जी ओरिजिनल बनवलेला कोल्हापुरी गुळ आहे तो तोंडात घातल्या घातल्या त्याचा एक मनाला आल्हाद देणारे जे मॉलिक्युल्स मिळतात, स्वाद, ते आम्ही शोधलेले आहेत. त्याच्यानंतर कोल्हापुरी गुळामध्ये विशिष्ट प्रकारचं आयर्न कंटेंट आहे. तर फर्स्ट टाइम मला तुम्हाला सांगायला आवडेल इथे, आजपर्यंत बऱ्याचसा म्हणजे एकतर कोल्हापुरी गुळावरती फार काही काम झालंच नव्हतं, ते आम्हीच करण्याचं आम्ही पहिल्यांदा केलं. तर त्यातलं जे गुळामधलं जे आयर्न कंटेंट आहे म्हणजे फेरस फेरिक, आणि की ज्याची बायो अवेलेबिलिटी आपल्या शरीरासाठी जास्त आहे, म्हणून तर कोल्हापुरी गुळ हा प्रेग्नंट विमेनसाठी किंवा लहान मुलांसाठी खावा असं त्याच्या मागचं एक वेगळं सायंटिफिक रिझन पण आहे. तर ते शोधायचा आम्ही पहिल्यांदा प्रयत्न केला आणि ते नुसतंच शोधलं नाही तर त्याच्यावरती आम्ही पेटंट मिळवलेलं आहे. त्याचा एक प्रोसेस स्टँडर्डायझेशन आम्ही केली आणि जर्नल ऑफ फूड केमिस्ट्री हा खूप प्रतिष्ठित जर्नलमध्ये आमचं ते पेपर पण लगेचच पब्लिश झालेलं आहे. आणि एक आम्ही सांगून दिलं की एक त्याच्यामध्ये कोल्हापुरी गुळामध्ये जे वेगळे मूलद्रव्य म्हणतो आपण, एलिमेंट्स म्हणतो, आयर्न आहे, कॉपर आहे, मॅंगनीज आहे आणि इतरही मूलद्रव्य आहेत की ते आपल्या शरीरासाठी अत्यंत उपयुक्ती आहेत. हे शोधण्याचं आम्ही दुसरं ऑब्जेक्टिव्ह आमचं असं होतं. आता तुम्ही म्हणाल की तिसरं ऑब्जेक्टिव्ह आम्ही त्या एक टोटल आम्ही 4 ऑब्जेक्टिव्ह केले. तर कुठलाही एखादा शास्त्रज्ञ, म्हणजे माझा अट्टाहास असा होता की जे त्या ऊसामध्ये आहेत ते गुळामध्ये यायला पाहिजे आणि ते गुळामध्ये येऊन प्रत्येकाच्या घरामध्ये ज्यानं गुळ खातो त्याच्या त्या पोटात गेलं पाहिजे. ह्या साधा एक ऑब्जेक्टिव्ह घेऊन आम्ही ह्या कामाला लागलो. मग हे पूर्वी असं का होत नव्हतं आणि आम्ही नवीन काय केलं, प्रत्येकाला हा प्रश्न पडला की कारण गुळ आपण वर्षानुवर्ष खात आलो, त्यामुळे प्रत्येकानं हा प्रश्न मला निर्माण केला. पण अलीकडच्या काळामध्ये जे घटक पदार्थ जे यायला पाहिजेत ऊसातून गुळामध्ये ते काही ना काही कारणानं ते मिसिंग होत होते आणि ते त्याचे वेगळे फॉर्म्स, त्याचे उलट अपायकारक पण काही इफेक्ट होत होते. तर ते शोधण्यासाठी प्रोसेस स्टँडर्डाइज केली सर आम्ही. म्हणजे आम्ही कोल्हापूरच्या गुळाच्या संशोधनामध्ये कोल्हापूरला काय दिलं तर कोल्हापूरच्या गुळ कशा पद्धतीनं तुम्हाला एक आरोग्यदायी म्हणू आपण, न्यूट्रिशियस, त्याची SOP एक सायंटिस्ट म्हणून 3 ठिकाणी त्याचे क्रुशियल पॉइंट्स आहेत की ते तुम्ही मॅनेज व्यवस्थित करावे लागतात. ते केले तर ऊसामधले सर्वच्या सर्व घटक म्हणजे गुळ हा गुळ म्हणून खावा, हे माझं पहिल्या आमच्या टीमचंच. आणि माझ्याबरोबर खूप चांगलं टीमवर्क करणारे डॉक्टर अपिने ओंकार म्हणून नावाचे माझा पोस्ट डॉक्टर स्टुडंट आहे. त्याच्यानंतर सुमित पण आहे, सुमित आणि अजून एक स्टुडंट. तर ह्या दोघांनी आम्ही, सुमित परीट म्हणून माझ्याकडे एक आहे आणि ह्यांचा अथक प्रयत्न आहेत सर. हे मुलं म्हणजे सकाळी 5:30 वाजल्यापासून रात्री 12-12, 2-2 वाजेपर्यंत, म्हणजे ही ऊस काढून आणल्यापासून त्याच्या प्रत्येक फेजमध्ये, म्हणजे गुळाची एक प्रोसेस स्टँडर्डायझेशन आमची 1 ते 1.5 तासामध्ये गुळ होतो, पण प्रत्येक 10 मिनिटाला ते त्यातलं सॅम्पल काढणं आणि त्याच्या वेगवेगळ्या 50 टेस्ट करणं आणि ते घटक पदार्थ शेवटपर्यंत टिकून राहतात का ह्याच्यावर सातत्यानं दिवस रात्र कठोर मेहनत घेऊन आम्ही ह्या पद्धतीनं तिथेपर्यंत पोचलो. तिसरा भाग, मग पेपर पब्लिकेशन झाले, प्रोसेस झाली, ती फक्त लॅबपुरती किंवा थिसिस बाउंडमध्ये राहायला नाही पाहिजे. मग आम्ही असा विचार केला की हे समाजाच्या तळागाळापर्यंत जायला पाहिजे. मग पुढचा भाग म्हणून आम्ही स्वतः स्वीकारला की हे शेतकऱ्यांपर्यंत जाण्यासाठी शिवाजी विद्यापीठामध्ये आम्ही बऱ्याचशा शेतकऱ्यांना आम्ही ट्रेनिंग पण दिलं आणि त्यांना हे दाखवून दिलं की हे करणं किती गरजेचं आहे. किंबहुना त्यांना हे पटलं सुद्धा की एखादा सायंटिस्ट त्याच्यामध्ये उतरतो तर किती बारीक त्यांचं लक्ष असतं. आणि मग आपण असं ठरवलं की हे कुणीतरी करून करण्यापेक्षा आपणच, म्हणजे मी थोडा रिसर्च पार्ट झाल्यानंतर त्यातून बाहेर झाले, पण त्यामध्ये काम करणारे माझे जे रिसर्च स्टुडंट होते त्यांनीच त्याच्यामध्ये पुढे जाऊन अजून थोडा रिसर्च करून मग नंतर आम्ही PhD वाला गुळव्या, हे इंटरनॅशनल लेवलचं ब्रँड नेम म्हणायला काहीच हरकत नाही कारण आम्ही सगळेच PhD करणारे लोक त्याच्यामध्ये होतो. तर तो PhD वाला गुळव्या आम्ही मागच्या वर्षी तो लॉन्च केला. आणि मला सांगायला आवडतंय की तुम्हालाही तो टेस्ट केल्या कळेल की खरोखर त्याचे मेहनतीचं फळ आम्हाला मिळालं. आणि आमची एकच इच्छा आहे की बाजारामध्ये तो गुळ आता अवेलेबल आहे, सगळ्यांसाठीच अवेलेबल आहे, तर आपण सगळ्यांनी एक गुळ हा गुळ म्हणून एक हेल्दी प्रोडक्ट म्हणून खावा, ह्याच्यासाठीचा तो अट्टहास होता असं म्हणायला काही हरकत नाही. आणखी एक संशोधनासाठी पण आपलं नाव घेतलं जातं, ते न्यूरोलॉजी संबंधित अल्झायमर आणि पार्किन्सन्स आपल्या म्हणजे जागतिक पातळीवर काम करणाऱ्या शास्त्रज्ञांमध्ये आपलं नाव घेतलं जातं. तर ह्या तुमचा बेसिक
रिसर्च बायोकेमिस्ट्रीतला, त्यानंतर बायोटेक्नॉलॉजीमधला. हो तर हे आणि हे सगळं आहे ते मेडिकल फील्डशी संबंधित आहे. बरोबर पार्किन्सन्स आणि बरोबर. तर या दोन्हीची सांगड कशी, आणि मग यातून म्हणजे जे काही तुम्ही आतापर्यंत काम केलंय त्यातून असं काही दृष्टीपथात आलंय का किंवा हे आजार कुठल्या तरी टप्प्यावर आपल्याला त्याच्यावर पूर्ण मात करता येईल? जरूरच, कारण हे न्यूरोडिजनरेटिव्ह डिसीजेस हे मोस्टली आपण थोडे इन्फ्लमेटरी डिसऑर्डर्स बरोबर. म्हणतो किंवा आपल्या आहार विहार विचाराशी निगडीत आहेत. पूर्णतः जगभरामध्ये त्याच्यावरती खूप काम चालू आहे की कशाने होतात किंवा आपण कसे प्रोटेक्ट करू शकतो. पण आमची थेअरी थोडीशी वेगळी आहे, कारण हे जे इन्फ्लमेशन कुठल्या ना कुठल्या निमित्तानं थोडंसं होत असतं. अलीकडच्या काळामध्ये एक 8-9 वर्षापूर्वी माझ्याकडे जवळपास 7 ते 8 विद्यार्थ्यांनी पार्किन्सनच्या डिसीजवरती, मकुना स्पीसीजवरती खूप चांगल्या पद्धतीचं काम केलेलं आहे. हे करण्यासाठी सुद्धा बॅकग्राऊंडला आम्ही बऱ्यापैकी खूप साऱ्या स्पीसीज बघितल्या, त्याचा अभ्यास केला आणि आता झंडोप्पा नावाचं एकच औषध आहे की ते मार्केटमध्ये अवेलेबल आहे पार्किन्सनसाठी. तर त्याला आपण काही अजून ॲडिशन्स देऊ शकतो का, ह्यासाठी आमच्या लॅबमध्ये पार्किन्सन्सवरती खूप चांगल्या पद्धतीनं काम झालं. त्याचबरोबर मी असं म्हणेन की आम्हाला अल्झायमरवरती काम करत असताना सुद्धा खूप चांगले रिझल्ट आले. पहिली स्टुडंट जेव्हा माझ्याकडे काम करत होती ती रानकांद्यावर तिचं अल्झायमरवरती काम होतं आणि आम्हाला लक्षात आलं की न्यूरो डिजनरेशनसाठी म्हणजे एक टिपिकल टाईपचं एक ॲसिटाइलकोलिन इस्टरेज नावाचं एन्झाईम आहे, ते खूप जास्ती प्रमाणात आपल्या बॉडीमध्ये सिंथसाइज झालं तर तो न्यूरो ट्रान्समीटर तिथे अवेलेबल राहत नाही आणि मग अल्झायमर पेशंट्समध्ये डेव्हलप होतो. तर त्या एन्झाईमला इनहिबिट करणारे बरेचसे बायो ॲक्टिव्ज आहेत. तर त्या अनुषंगानं मग माझ्या लॅबमध्ये खूप अल्झायमरशी रिलेटेड काम झालं आणि त्याचाच एक म्हणून मध्येच परवाच माझं एक आर्टिकल पब्लिश झाले की चाईचा मोहरवरती एका विद्यार्थिनीनं माझ्या काम केलेलं आहे. मला सांगायला खूप आनंद वाटेल की आपल्या भारतीय आहार पद्धतीमध्ये खरोखर या आपल्या पूर्वजांनी, मला तरी असं वाटते ते खूप मोठे शास्त्रज्ञ होते किंवा ह्या सगळ्या गोष्टी त्यांना माहिती होत्या. आम्ही फक्त त्या आमच्या अभ्यासाने ते उलगडायचा प्रयत्न करतो. आणि मग त्या एक माझ्याकडं एक स्टुडंट आहे स्नेहा पाटील म्हणून, तिने हे कामाचं हातात घेतलं, कारण ती गडिंग्लजची आहे. ती आमच्या खाण्यामध्ये हे आपल्याकडे सातत्याने ह्या गोष्टी चाईचा मोहर येतो, तर त्याच्यामध्ये काय आहे. आणि मला सांगायला इथे आवडेल की त्या एन्झाईमचा इनिबिशन करणारे घटक आम्हाला जवळपास 89% एन्झाईम इनिबिट करणारे घटक आणि खूप वेगळ्या वेगळ्या गोष्टी आम्हाला त्यातून मिळून गेल्या. आता पुढे जाऊन त्याचं ड्रग मार्केटमध्ये ड्रग आणणं हे आमचं थोडंसं टायअप करून चांगले ह्युमन ट्रायल्स वगैरे घेणं हा सेकंड क्लिनिकलचा पार्ट असतो. त्यावरती सुद्धा आता माझ्या लॅबमध्ये थोडंफार काम आम्ही चालू ठेवलेलं आहे. काही सकारात्मक 100%. कारण कसं आहे, एखादी गोष्ट तुम्हाला मिळते आणि हे कसं आहे माहिती की रेडिली अवेलेबल पण आहे, डोंगराळ भागात अगदी प्युअर फॉर्म मध्ये मिळतं. तर ह्या टॅबलेटच्या फॉर्म मध्ये वगैरे आपण काही आणू शकतो का? 100% मिळू शकतं ह्याच्यामधून काहीतरी. दुसरं एक टेक्स्टाईल क्षेत्रातनं येणारं सांडपाणी, विशेषतः डाईंग आणि सायझिंग वगैरे यातून येणार आणि मोठ्या प्रमाणात प्रदूषण करणारं घटक आहे. अगदी आपल्या पंचगंगेच्या पात्रात सुद्धा ही एक मोठी समस्या आहे. म्हणजे डोमेस्टिक वेस्ट हा एक मोठा भाग आहे, तसंच इंडस्ट्रियल वेस्टवर पण आपल्या याच्यामध्ये काही काम झालेलं आहे. तर ही प्रदूषकं काढून टाकण्याचा म्हणजे ती प्रोसेस काय असते किंवा ते संशोधन काय आहे? आता इंडस्ट्रियल वेस्टमध्ये एक मुळात मुद्दा असा येतो की इंडस्ट्री प्रमाणात त्याचं वेस्ट वेगवेगळे टॉक्सिकन्स बऱ्यापैकी असतात आणि त्याचा शोध घेऊन त्याचे केमिकल ऑक्सिजन डिमांड, बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड, TSS, TDS हे पॅरामीटर MPCV किंवा CPCVच्या नॉर्म्स प्रमाणे असतात. त्या पॅरामीटर्सला मिनिमाइज करणं हे एखाद्या आमच्यासारख्या सायंटिस्टचं काम असतं. मग त्यासाठी फिजिकल मेथड्स पण अवेलेबल आहेत, काही केमिकल मेथड्स पण अवेलेबल आहेत. आमचा ग्रुप काम करतो तो पूर्णपणे बायोलॉजिकल मेथड्सवरती काम करतो आणि ह्यापूर्वीही आम्ही HRTS कागलला बऱ्यापैकी आमची टेक्नॉलॉजी ट्रान्सफर केलेली आहे. त्यांच्याकडे आपण एक फायटोबेड पण आम्ही तयार करून दिलेला आहे. आता सुद्धा त्यांच्याकडे तो काम कार्यरत आहे. इथून पुढं काय होतं की फायटोबेडला थोडी जास्ती जागा लागते, त्यामुळे सायंटिस्ट आता एक व्हर्टिकल कमी जागेमध्ये बसणारे फायटोबेड्स काम करत आहेत की ज्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं इंडस्ट्रियल एफ्लुएंट आपल्याला ट्रीट करता येतं. म्हणजे किंबहुना आता अशा पद्धतीच्या वनस्पतीही आहेत, बॅक्टेरिया आहेत, बायोचार वापरून आपण करू शकतो आणि त्या पद्धतीचं थोडंफार म्हणजे इंडस्ट्रियल लेवलला पण आमच्या लॅबमधून थोडंफार आता सध्या
काम सुरू आहे, असं एवढं मी सांगेन आपल्याला. आपल्याकडं खूप लोक किंवा खूप शिक्षक हे आपल्या क्षेत्रात अकॅडमिक योगदान देतात, बरोबर. चांगल्या प्रकारे संशोधन करतात. विद्यापीठ ते आपल्या अनेक आहेत. त्यातले एक आपण उदाहरणात. पण जेव्हा संस्थात्मक विचार होतो, संस्था विद्यापीठं, तेव्हा भारतातल्या संस्था आणि विद्यापीठं हे जगाच्या तुलनेत या वैज्ञानिक प्रगतीमध्ये विशेषतः संशोधनामध्ये खूप मागं पडल्याचं दिसतंय. म्हणजे टॉप 100 विद्यापीठात भारतातले एकही नाही आहे. बरोबर. एकूण R&Dचा खर्च आपला खूप कमी आहे, चीनच्या तुलनेत खूपच कमी आहे. तर हे जे सगळे इश्यूज आहेत, काय दर लाखामागं PhD आपण खूप मागं आहोत वेस्टर्न वर्ल्डच्या किंवा चीनच्या. तर हा जो सगळा एक काय म्हणता येईल की मागं पडण्याचा हे आहे. एका बाजूला खूप उच्च शिक्षितांचं मनुष्यबळ आहे आपल्याकडे, बरोबर. युनिव्हर्सिटीची संख्या खूप मोठी आहे, पण ज्याला आपण गुणवत्ता म्हणतो, उच्च शिक्षणातली गुणवत्ता, तिथं कुठंतरी आपण मागं पडतो देश म्हणून. तर याच्यात R&Dचा खर्च, निधीची कमतरता एवढाच मुद्दा आहे की गांभीर्यानं याच्याकडे बघणाऱ्या लोकांची कमतरता आहे आणि एकूणच विज्ञान दृष्टी रुजवण्यामध्ये अगदी सुरुवातीपासून आपण कमी पडतोय. म्हणजे याच्याकडे कसं बघता आपण की इंडिव्हिज्युअल लेवलला खूप मोठे शास्त्रज्ञ आहेत, बरोबर. ते कल्चर म्हणून जे तयार व्हायला पाहिजे आणि मग संस्था मोठ्या व्हायला पाहिजे, तसं होत नाही आहे. तर कुठं नेमकं तुम्हाला असं वाटतं की तुमचं इतकं पर्याय काही आहे? आपण जो मुद्दा घेतला तो खरंच एक विचार करण्यासारखाच मुद्दा आहे, कारण इंडिव्हिज्युअल लेवलला आम्ही खूप काम करतो. आता जसं एखादं म्हटलं की पब्लिकेशन लेवलला आम्ही खूप काम करतो, पण तेच जर टेक्नॉलॉजी ट्रान्सफर थोडंसं जो तो माइंडसेट जो आहे अजून नाही, तो थोडासा डेव्हलप होणं, म्हणजे स्टेट युनिव्हर्सिटीजमध्ये तो माइंडसेट किंवा त्या पद्धतीचं ग्रूमिंग थोडंसं कुठंतरी कमी पडतंय असं होतंय. कारण रूल्स आणि रेग्युलेशन्स आले, टोटल अकॅडमिक्समध्ये जे लोक असतात तर त्यांना त्याच्यासाठी वेळ द्यावा लागतो एक्स्ट्राचा, तो थोडासा कमी पडतो. किंवा एक एक्सपर्ट टच म्हणतात तो, किंवा ह्या गोष्टी कशा ओव्हरकम करायच्या त्या थोड्याशा, ते पण थोडंसं कमी पडतंय असं म्हणायचं. म्हणजे आपण इतर म्हणजे देशाबाहेर जेव्हा आपण बघतो तेव्हा आता आमचेच विद्यार्थी बऱ्यापैकी बाहेरच्या देशामध्ये जाऊन फार वेगळ्या पद्धतीनं, तर त्यांना एक वेगळं ॲटमॉस्फिअर तिथं मिळतं. खूप सारे प्रोजेक्ट्स कसे फंड्स मिळवायचे किंवा ह्या पद्धतीचं थोडंसं इकोसिस्टम आपल्याकडं कमी पडतंय असं म्हणा. म्हणजे टॅलेंटला कुठं कमी नाही आहे किंवा ओरिजिनली त्यांच्याकडे ते असतं, फक्त ते ज्या पद्धतीनं समाजोपयोगी व्हायला पाहिजे किंवा टेक्नॉलॉजी ट्रान्सफरच्या रूपात यायला पाहिजे त्यासाठीचं थोडंसं इकोसिस्टम इकोसिस्टम थोडं कमी पडतं, हे मला थोडंसं त्याची जाणीव. आणखी एक मुद्दा आहे की संशोधन आणि एकूणच विज्ञान तंत्रज्ञान या क्षेत्रामध्ये अलीकडे महिलांचं प्रमाण चांगलं आहे, वाढत आहेत. बरोबर. एकूण प्रमाण अजूनही कमी आहे. तर या आणि आपण दुसऱ्या बाजूला असं म्हणतो की सगळीकडे जगभर की वुमन पार्टिसिपेशन इंटू लेबर फोर्स कुठल्याही क्षेत्रामध्ये, बरोबर, जितकं वाढेल तितकी प्रगती होण्याची शक्यता जास्त. हो, 100%. आणि हे सगळ्या जगभर मान्य झालेलं प्रिन्सिपल आहे आणि त्या दृष्टीनं सगळे देश प्रयत्न करतात. तर अलीकडच्या काळामध्ये वाढते खाय तरी पण ते कमी आहे, हेही खाय. तर या सगळ्याकडे आपण कसं बघता, खास करून जेव्हा आपण एका विकसित भारताचं स्वप्न बघतो, आपण म्हणतो की 2047ला आपला देश विकसित झाला पाहिजे. तर विकसित व्हायचे पॅरामीटर सगळ्यात माहिती आहे. तर त्या टप्प्यावर जाण्यासाठी या विज्ञान तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आत्ताचा महिलांचा सहभाग आणि भविष्यातला रोल याच्याकडे कसं बघतो? नक्कीच महिलांचा सहभाग वाढला तर 100% विकसित भारताचं जे स्वप्न आहे ते पूर्ण व्हायला कोणीच आपल्याला थांबवू शकत नाही. कारण आता आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की कुठल्याही क्षेत्रात जावा, इंजिनिअरिंग असू देत, सायन्स टेक्नॉलॉजी असू देत, प्युअर सायन्सेस असू देत किंवा सोशल सायन्सेस असू देत, मुलींची संख्या 70 ते 75% पेक्षा जास्त आहेत. नुसतीच संख्या जास्त नाही आहे, तर त्या ज्या मुली आता पर बॅच जरी बघितलं तरी सगळ्या टॉपर मुलीच आहेत. मलाही बऱ्याच वेळेला हाच प्रश्न पडतो की इतक्या टॉपर असणाऱ्या मुली मग नंतर त्यांचं कॉन्ट्रीब्युशन का जात नाही. तर त्याला एक सरळ साधं, कारण मी पण ह्याच सगळ्या फेजमधून इथेपर्यंत आलेली आहे, तर मुलींच्या बाबतीत एक थोडासा एक असं म्हणायला हरकत नाही की बायोलॉजिकल एज आणि करिअरचं एज बरोबर ते थोडंसं कन्साइड होतं. आणि ते कन्साइड झाल्यानंतर बऱ्याच वेळेला कुठला चॉईस घ्यावा ह्यामध्ये त्या मुलींचं थोडंसं द्विधा अवस्था होती. नंतर मग बाल्यावस्थामध्ये मुलांना ठेवून हा पण थोडासा आहे. पण बऱ्यापैकी मुली सध्या काळाच्या मध्ये सुद्धा, म्हणजे मी असं मला एक प्रकर्षानं इथं जाणवलेलं आहे की इकोसिस्टम इतकी सुंदर डेव्हलप होती आहे आत्ता. आणि काही करून बाबा मुलगीला, जर मुलीला किंवा स्त्रीला एखादं काही काम करायचं झालं तर त्याच्यासाठी आपल्या गव्हर्नमेंटच्या इतक्या चांगल्या पॉलिसीज आता आहेत. अलीकडच्या काळामध्येच आपल्याला माहिती आहे की आपलं बजेट जेव्हा झालं तर त्याच्यामध्ये जेंडर बजेट
ट्रिमेंडस इन्क्रीज केलेला आहे की जेणेकरून मुलींचा सहभाग, स्त्रियांचा सहभाग मग तो कुठल्या ना कुठल्या निमित्तानं वाढावा, ह्याच्यासाठी सगळ्या लेवलला सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये, स्टेट गव्हर्नमेंटमध्ये, इव्हन विद्यापीठ स्तरावर सुद्धा प्रकर्षानं त्याचा प्रयत्न केला जातो की जेणेकरून त्यांना त्यांची एखादी छोटं, म्हणजे असंही नाही की मुलींनी फक्त नोकरीच करावी, तर नोकरी नाही तर स्वतःचा काही व्यवसाय सुद्धा चालू करायचा झाला तरी सुद्धा त्यांना सर्वतोपरी पाठबळ हे दिलं जातं. मला सांगायला इथे आवडेल की आज मुली जर शिक्षण झाल्यानंतर जर नोकरी करत असतील तर त्यांच्या वेळेप्रमाणे सुद्धा काही जॉब्स असे त्यांच्या फ्लेक्झिबल जॉब्स त्यांच्यासाठी देतात की जेणेकरून त्यांचं टॅलेंट नाही वाया जायला पाहिजे. खास करून IT सेक्टरमध्ये वर्क फ्रॉम होम सुद्धा मुलींना दिलं जातंय आणि मुली त्यांचा हे म्हणजे स्वीकार पण करतात. अलीकडच्या काळामध्ये मला असं सांगायला आवडेल की CSIRच्या लॅब आपल्याला माहिती आहेत की भारतामध्ये खूप मोठ्या मोठ्या नॅशनल लेवलच्या लॅब आहेत. त्यामध्ये आयसर्स आहेत, काही IITs आहेत, CSIRच्या लॅब आहेत. तर त्या CSIRच्या लॅबमधल्या एक त्यांनी एक पब्लिश केलेलं बुकलेट होतं, त्याच्यामध्ये मला असं आढळून आलं की CSIRच्या बऱ्याचशा लॅबमध्ये विमेन सायंटिस्टच काम करतात आणि त्या विमेन सायंटिस्टनी जवळपास 125 पेक्षा जास्त अशा टेक्नॉलॉजी छोट्या की ज्याच्यामध्ये जसं आम्ही आता PhD वाला गुळव्या, आता PhD वाला गुळव्याचा मागचं मी तुम्हाला मगाशी सांगायचं राहिलं तर जी छोटंसं मशीन आम्ही तयार केलेलं आहे ते एवढं कॉम्पॅक्ट आणि इतकं युजर फ्रेंडली आहे की 2 बायका मिळून, म्हणजे कुठल्याही लेबरवरती अवलंबून न राहता अगदी 2 बायका सुद्धा ते मशीन ऑपरेट करू शकतात आणि त्यांच्या अर्थार्जनाच्या त्यांच्याबरोबर 4 जणांना आणि नोकऱ्याला लावू शकतात. तर अशा पद्धतीच्या टेक्नॉलॉजीज या CSIRच्या बऱ्याचशा इन्स्टिट्यूशन्समधून त्यांनी डेव्हलप केलेल्या आहेत आणि त्या फक्त महाराष्ट्रामध्ये त्याचा टक्का थोडा मला कमी आढळला, पण आंध्र प्रदेशमध्ये किंवा बाकी केरळमध्ये, इतर कर्नाटकामध्ये वगैरे किंवा हैदराबाद खूप लेवलला त्यांनी त्या स्त्रियांनी ते टेक्नॉलॉजी ऑप्ट केलेले आहेत. मी तुम्हाला साधं एक उदाहरण इथे देईल की आपल्याकडे कोकम आपण सरबताच्याच फॉर्ममध्ये खातो. सरबत केलं तरच आपण खातो किंवा काय नाही. कोकम आपल्या शरीरासाठी इतकं उपयोगी आहे तर त्याच्यामध्ये अशी त्यांनी एका सायंटिस्टनी टेक्नॉलॉजी डेव्हलप केली की त्यांनी कोकमच्या जेलीजच बनवलेत. म्हणजे तुम्हाला सकाळ दुपार संध्याकाळ केव्हाही थोडंफार असं ऍसिडिटी वगैरे जाणवली तर इतक्या चांगल्या पद्धतीनं प्रोडक्ट, किंवा रागी आता म्हणजे नाचणी खूप खावी तर रागीचं रेडी टू इट मिलेट्स आहेत. म्हणजे असंच नाही की फक्त अन्नाच्या क्षेत्रामध्येच हे टेक्नॉलॉजी डेव्हलप झालेले आहेत. सिव्हिल इंजिनिअरिंगच्या ह्याच्यामध्ये, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, ॲग्री आहे, त्याच्यानंतर प्लास्टिक वेस्ट मॅनेजमेंट आहे, त्याच्यानंतर आपले पेपरपासून बनवलेले बरेचसे ऑब्जेक्टिव्ह, सगळ्या क्षेत्रामध्ये ह्या टेक्नॉलॉजीज आणि खूप वेगळ्या पद्धतीनं, आणि त्या नुसत्याच टेक्नॉलॉजी बनवल्या नाहीत तर त्या टेक्नॉलॉजी ऑप्ट करण्यासाठी सगळ्या पद्धतीच्या गाईडलाईन सुद्धा तिथून दिल्या जातात आणि त्या गाईडलाईन वापरून कित्येक महिला स्वतःच्या पायावर अगदी करोडो रुपयेच्या ह्याची टर्नओव्हर आहे. मग हे विकसित भारताच्या स्वप्नाचा आता हे सुरुवात नाही, म्हणजे ऑलरेडी मार्चिंगमध्ये आहे म्हणायला काहीच हरकत नाही. दुसरंही मी तुम्हाला म्हणेल की इतक्या आपल्या ह्या योजना आहेत की टिपिकली म्हणायला गेलं तर लोनच्या बऱ्याचशा योजना, नारी से विकसित भारत ह्यासारख्या ज्या आपल्या स्लोगनमधून खूप चांगल्या ठिकाणी म्हणजे बायकांच्यासाठी एक इकोसिस्टम डेव्हलप होतीये आणि जेणेकरून तिचा GDP मधला टक्का वाढवावा. कारण एखादी स्त्री जेव्हा काम करते तेव्हा त्या 50% पेक्षा जास्त तुमचं जे पॉप्युलेशन आहे त्याला वर्कफोर्समध्ये तुम्ही आणताय. त्यामुळं विकसित भारताचं जे स्वप्न आहे की इंडिपेंडंट, टोटली आत्मनिर्भरता, तर ह्यातून नक्कीच त्याला मदत होती, हे मी इथे सांगायला मला आवडेल. अलीकडेच आपल्याकडे एक आणखी जबाबदारी आली ती विद्यापीठाच्या प्रशासनाची, म्हणून आपण बहुतेक काळ अध्यापन, संशोधन या प्रकारचं काम केलं करतो. तर आता या प्रशासनात आल्यानंतर विद्यापीठाच्या या सगळ्या कारभाराकडं आणि विद्यापीठाचे प्राधान्यक्रम, म्हणजे विद्यापीठ एका टप्प्यावर आहे, तर आता भविष्यातल्या विद्यापीठाचे प्राधान्यक्रम काय आहेत किंवा तुमच्यासमोर काय दिसतं, ही चॅलेंजेस आहेत आणि या दिशेनं विद्यापीठ निघालं आहे? नक्कीच. सगळ्याच विद्यापीठांसाठी आपल्याला माहिती आहे की राष्ट्रीय शिक्षा नीती, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आपण कॉइन केलेली आहे आणि मला खरोखर या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचं धन्यवादच द्यावे लागतील. कारण ज्या पद्धतीचं क्वालिटी एज्युकेशन फ्रेमवर्क जे आपण एक डिफाईन केलेलं आहे नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये, त्याच्यामध्ये खूप साऱ्या ड्रास्टिक आणि आमूलाग्र बदल आपल्याला आढळून येतात. पूर्वीच्या काळी आपण असं म्हणत होतं की शिक्षण सगळ्यांना दिलं पाहिजे, आता नाही, एक प्रोडक्टिव्ह शिक्षण म्हणतो
त्याचा खास करून ह्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये वाफो केलेला आहे. 2-4 गोष्टी मी तुम्हाला इथे नमूद करीन. ह्या एज्युकेशन पॉलिसीमुळे विद्यापीठाचं चित्र कसं बदलणार आहे मला थोडंसं सांगावंसं वाटेल. एक तर हे एज्युकेशन पॉलिसी आहे त्याच्यामध्ये होलिस्टिकपणा खूप आहे, मल्टी डिसिप्लिनरी आहे. त्याच्यानंतर बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की त्याच्यामध्ये मल्टिपल एंट्रीज, मल्टिपल एक्झिट सारख्या गोष्टी आहेत. अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट एंटर केलेलं आहे. कौशल्य आधारित शिक्षणावरती प्रचंड त्याच्यामध्ये वाव दिलेला आहे. परत आपलं इंडियन कल्चर, इंडियन नॉलेज सिस्टमवरती भर दिलेला आहे. तर ह्या सगळ्यांच्यामुळं काय होतं मी थोडंसं एक आपल्याला सांगेन. आत्तापर्यंतचा विद्यार्थी हा क्लासरूमच्या आत शिकणारा होता. कदाचित ते शिक्षण त्या काळासाठी उपयोगी असावं, कदाचित नोकऱ्या मिळवण्यासाठी. आज कुठलाही विद्यार्थी नोकरीच्या मागं न लागता एक नोकरी देणारा किंवा इव्हन जगासाठी आपण काहीतरी एक आदर्श बनवू शकतो का, असा सर्वतोपरी एक इव्हॉल्व झालेला आणि डेव्हलप झालेला की जो प्रॉब्लेम सॉल्व्हर असेल, क्रिटिकल थिंकर असेल, समाजात काय चाललंय, आपल्या अवतीभोवती काय चाललंय ह्याची जाणीव असणारा असेल आणि अशा पद्धतीचा एक मल्टी डायमेन्शनल पर्सनॅलिटी चा स्टुडंट बनवणे हे ह्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचं एम आहे. ह्यातलं छोटंसं मी आपल्याला सांगेन की मला जे आवडलं ते पूर्वीच्या ह्याच्यामध्ये रिजिड फ्रेमवर्क होतं. म्हणजे कुठल्याही सायन्सच्या विद्यार्थ्याला आर्ट्समध्ये काय चाललेलं माहिती नसायचं किंवा आर्ट्सच्या विद्यार्थ्याला सायन्सचा संबंध नव्हता. पण ह्या सगळ्या वॉल ज्या आहेत त्या पूर्ण आपण ह्यामध्ये डिझॉल्व केलेत. बाउंड्री लेस म्हणतात ते. म्हणजे माझं शिक्षण मी माझ्या मेजर बरोबर माझे मायनर सुद्धा कम्प्लीट करतो. समजा एखाद्या गोष्टी माझा एक छंद आहे आणि त्या छंदाच्या अनुषंगानं मला एक चांगलं थोडंसं शिक्षण की ज्याच्यामध्ये माझं मन रमतं आणि ते मन रमत सुद्धा एखादा स्किल ओरिएंटेड मी त्याच्यातनं घेतलं तर मला दोन्ही ठिकाणी म्हणजे एकाच डिग्रीवरती मला नोकरी मिळाली पाहिजे असं नाहीये. कदाचित मी मायनर मध्ये काही स्किल बेस्ड केलं असेल किंवा मला आवडतं म्हणून केलं असेल तर प्राधान्य क्रमांकानं त्याला त्याच्यामध्ये सुद्धा नोकरी मिळू शकते. अशा पद्धतीचं मला वाटते फ्लेक्झिबल, त्याच्यानंतर फ्रीडम असलेलं आणि फ्युचरिस्टिक एज्युकेशन पॉलिसी आहे असं मला ह्यामध्ये नमूद करावंसं वाटतं. आणि ह्याच्यामुळे काय होणार आहे की आज आता एक OGT नावाचा एक साधा कंपोनंट आपल्याला वाटतो तो की एक ऍड केलाय. माझ्याच डिपार्टमेंटचं तुम्हाला मी एक उदाहरण सांगेल की त्या शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याला आपल्या समाजात किंबहुना आपल्या घराच्या अवतीभोवती कुठली इंडस्ट्री आहे हे माहिती नसायचं किंवा काय समाजाचा प्रॉब्लेम आहे मला माहिती नसायचं. आणि जोपर्यंत त्याचा प्रॉब्लेम कळत नाही तोपर्यंत त्या गोष्टींबद्दल आपल्याला सिरियसनेस येत नाही. पण फक्त ऑन जॉब ट्रेनिंग त्याच्यामध्ये किंवा फील्ड प्रोजेक्ट फक्त ऍड केल्यामुळं प्रत्येक विद्यार्थ्याला काय झालंय कंपल्सरीली. आणि ते कसं आहे माहितीये का की त्यांनी काय करायचं ते स्वतः शोधायचंय. मी राहतो त्या ठिकाणी माझ्या अवतीभोवती माझ्या ओळखीच्या मध्ये मला काही फील्ड ट्रेनिंग मिळू शकतं का किंवा मला काही एखादा प्रोजेक्ट करायला मिळू शकतो का. आणि तो भलेही 1-1.5 महिन्याचा प्रोजेक्ट आहे पण त्याच्यामुळं त्या मुलांच्या माइंडसेटमध्ये सर इतका ट्रिमेंडस फरक पडलेला आहे. आणि त्याचा फायदा कसा झाला माहितीये का की पहिल्या वर्षीच्या मधल्या समरच्या त्या पोर्शनमध्ये जेव्हा ही मुलं मासेसमध्ये जाऊन काहीतरी ज्ञान मिळवायचा प्रयत्न करतात कळत न कळत त्यांना त्यांच्याबद्दल एम्प्लॉयबिलिटी मिळायला लागली की अरे बाबा तर त्याच्यामध्ये एखादी नोकरी मिळण्याची संधी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती त्या मुलांना मिळायला लागली. आणि हा न्यू एज्युकेशन पॉलिसीमुळं प्रत्येक विद्यापीठामध्ये घडणारा मला वाटतं एक जबरदस्त इम्पॅक्ट तुम्हाला ह्या 2-3 वर्षामध्ये मिळायला लागेल. मुलांना दुसरं कसं झालेलं आहे की माझं शिक्षण आहे मला फक्त ते पुस्तकी ज्ञान नाही बनवायचं तर मला काहीतरी असं बनवायचं की माझा एक स्वतःचा व्यवसाय उभा राहायला पाहिजे. ह्या अनुषंगानं मायक्रो स्केलचे, मिनी स्केलचे आणि मिडियम स्केल लेवलचे स्वतःचे एक उद्योग बनवायसाठी सुद्धा विद्यापीठ हे त्यांच्याकडून एक स्टार्टअप इकोसिस्टम सर आमच्याकडे डेव्हलप होती आहे. कित्येक इन्क्युबेशन सेंटर प्रत्येक विद्यापीठामध्ये असे आम्ही डेव्हलप करतोय. आणखीन महत्वाचा भाग म्हणजे आमचं इंडस्ट्री बरोबरचं कनेक्ट वाढतंय. आतापर्यंत फक्त एज्युकेशन हे पुस्तकी किंवा क्लासरूम पुरतं मर्यादित होतं. आता इथून पुढचं जे एज्युकेशन आहे तर प्रत्येक विद्यार्थीला कुठल्या ना कुठल्या निमित्तानं एक इंडस्ट्रीच्या एक्सपर्ट बरोबर कनेक्ट केलं जातंय. तो त्यांना प्रश्न विचारू शकतो. इंडस्ट्रीचे लोक आमच्या इथे येतात, डिस्कस करतात आणि त्यामुळं पण त्यांच्या एम्प्लॉयबिलिटीवरती लोकल लेवलला आणि एक्झॅक्टली मुलांना कुठल्या पद्धतीचं शिक्षण देणं अपेक्षित आहे हे इंडस्ट्रीच्या लोकांच्याकडून पण आम्हाला इनपुट मिळतात. आणि हे व्हाईस वर्सा कल्चर खूप चांगलं विद्यापीठाच्या लेवलला इव्हॉल्व होतंय असं मला सांगायला आवडेल. फक्त एक थोडीशी कमी जाणवते की आपल्याकडे टेक्नॉलॉजी ट्रान्सफर सेल
थोडंसं अजून इव्हॉल्व्ह होणं गरजेचं आहे की माझी जी आयडिया आहे त्या माझ्या आयडियाला डायरेक्टली टेक्नॉलॉजी ट्रान्सफर आणि मनी अर्निंग सोर्स मध्ये नेण्यापुरती थोडंसं त्याला जर आपण पुशअप देता आलं तर मला वाटतंय की आज आपण टक्का जो बघतोय की आपल्याकडे कितीतरी स्टार्टअप म्हणजे काही एक काळ असा होता की त्याच्यामध्ये खूप कमी स्टार्टअप्स होते, आता ते हजारात आणि लाखात वाढत आहेत. तर ही इकोसिस्टम कदाचित मला वाटतं की न्यू एज्युकेशन पॉलिसीच्या ह्या ज्या थॉट प्रोसेसमध्ये एक बेंच मार्किंग म्हणूनच ठरेल आणि एक प्रशासनातला अधिकारी म्हणून मला हे वाटेल की इथून पुढचं जर ह्याच पद्धतीनं आपण जर मार्चिंग केलं आणि ह्याच पद्धतीनं जर युवा पिढीला आपण इथं आपलं योगदान देत गेलो तर नक्कीच आपण येणाऱ्या काळासाठी खूप काही चांगलं करू शकतो, एवढं मला एक आतून एक कॉन्फिडन्स वाटतो. यात एक चर्चा कायम असते की हे मल्टीडिसिप्लिनरी, इंटरडिसिप्लिनरी किंवा मल्टिपल एंट्री, मल्टिपल एक्झिट. हे सगळं कागदावर खूप छान आहे आणि हे असायला पाहिजे. आयडियली जगभर सगळीकडे चालू आहे ते आपल्याकडे घ्यायला पाहिजे. पण हे प्रत्यक्ष इम्प्लिमेंट करण्यासाठी ज्या प्रकारचं इकोसिस्टम म्हणा किंवा एकूण शिक्षकांची संख्या, त्याला सपोर्टिव्ह स्टाफची संख्या ती खूप कमी आहे आपल्या स्टेट युनिव्हर्सिटीजमध्ये. एका विद्यापीठाचा प्रश्न आहे, सगळीकडेच आहे. तर अशी काही कमतरता तुम्हाला जाणवते का की ह्याचं इम्प्लिमेंटेशन लेट अँड स्पीडमध्ये कायच असेल? आता जे तुम्ही सगळं सांगितले खूप छान आहे, बरोबर. पण प्रत्यक्ष ते आणायचं असेल तर त्याला जे सगळे पाहिजे, आता एखाद्याला संगीत शिकायचं आहे आणि फिजिक्स शिकायचं आहे, बरोबर, आणि पुन्हा इंटरनॅशनल रिलेशन पण शिकायचं आहे वादाघाट, बरोबर. तर हे सगळं करण्यासाठी त्या तिन्ही डिपार्टमेंटचं कोऑर्डिनेशन, बरोबर, त्या शिक्षकांचं कोऑर्डिनेशन, त्यांच्या वेळापत्रकाचं कोऑर्डिनेशन, हे सगळं कॉम्प्लिकेटेड आहे. हो. तर हे करण्यासाठीचं मनुष्यबळ, त्याच्यामध्ये काय अडचणी जाणवतात? जरूरच जाणवतात. हां, आपण जेव्हा सुरुवातीचा काळ होता तोपर्यंत आपण थोडंफार पद्धतीनं आहे त्या इकोसिस्टमवरती किंवा आहे त्या इन्फ्रास्ट्रक्चरवरती आपण ते निभावून नेलेलं आहे. पण तुम्ही म्हणता ते नक्कीच आम्हाला ह्युमन रिसोर्सचा आम्हालाही स्कार्सिटी जाणवती, कारण इतक्या मल्टी डायमेन्शनल लेवलला एखाद्या विद्यार्थ्याला जर आपल्याला शिक्षण द्यायचं झालं तर त्यासाठी लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर हे खूपच चांगलं लागणार आहे किंवा तो क्वालिफाईड स्टाफही तेवढ्याच ताकदीचा असायला लागणार आहे. आत्ताच्या सध्या परिस्थितीमध्ये तो एक प्रशासन म्हणून आम्हाला तो एक क्रंच जाणवतोय. पण मला हेही सांगायला आवडेल की प्रशासनाच्या वतीनंही खूप चांगली पावलं उचलली गेलेली आहेत. म्हणजे असंच नाही आहे की प्रत्येक गोष्ट करा असं नाही, तर त्यांचाही त्याच्यामध्ये त्यांनीही सुरुवात आहे केलेली की आमच्याकडूनही तुम्हाला काही जी मदत लागेल, मग ह्युमन रिसोर्स म्हणजे पॉलिसी डिसिजन्समध्ये असू देत किंवा फॅकल्टी पोझिशन्समध्ये असू देत, लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर असू देत, त्याच्यामध्ये सगळीकडे त्यांचा पॉझिटिव्ह रोल आहे. आपल्याकडे PM उषामध्ये आपल्याला माहिती आहे की खूप मोठ्या प्रमाणात आम्हाला ग्रँट्स मिळालेले आहेत. नजीकच्या काळामध्ये असे आयडियल सेंटर्स सर आपल्याकडे उभारत आहेत. त्याचा नक्कीच नवीन शैक्षणिक धोरण आहे, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, हे राबवण्यासाठी आम्हाला उपयोग होईल. नजीकच्या काळामध्ये ज्या आपल्याकडे रिक्त जागा आहेत त्याही जागा भरण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीचे वरच्या लेवलचे प्रयत्न सुरू आहेत आणि ह्या सगळ्यांच्या प्रयत्नातून नक्कीच मला वाटतं की आपण एक चांगल्या गोष्टींची सुरुवात होती असं म्हणायला आता सध्या तरी काहीच हरकत नाही. एक वेव किंवा लाट आदळती ती तंत्रज्ञानाची, विशेषतः IT पुढचा आता AI आहे, कृत्रिम बुद्धिमत्तेचा एक मोठ्या प्रमाणावर सगळीकडे बोलबाला सुरू झाला आहे. बरोबर. आणि ज्याला आपण म्हणतो की चौथी औद्योगिक क्रांती, पाचवी औद्योगिक क्रांती, याच्यामध्ये प्रत्येकाच्या जगण्यामध्ये आता हे AIचं तंत्रज्ञान यायला लागलं आणि ते शिक्षणात ऑब्व्हियसली ते खूप मोठ्या प्रमाणावर येईल. तर दोन गोष्टी आहेत. एक AIचा शिक्षणातला अभ्यासक्रमातला अवलंब, म्हणजे AI जस्ट फॉर कम्प्युटर सायन्स किंवा इलेक्ट्रॉनिक्स डिपार्टमेंट याच्यापुरतं न म्हणता सगळीकडे ते आणलं. बरोबर. हा एक भाग. जसं कम्प्युटर सगळीकडे आला आणि मग सेवाला सगळीकडे तो आणणं. आणि दुसरी गोष्ट, विद्यापीठाच्या दैनंदिन कामकाजामध्ये AI, ब्लॉकचेन ह्यासारखी जी तंत्र आहेत तर ती प्रत्यक्षात आणणं, या दिशेनं काही कल्पना विद्यापीठात राबवल्या जातात का, किंवा याचं फ्युचर काय आहे? आता ओघांना जसं तुम्ही म्हटलात की कॉम्प्युटर हा सगळ्यांच्याच आयुष्याचा अविभाज्य घटक झाला, म्हणजे कुठल्याही डिसिप्लिनचा असलं तर त्याच्या समोर डेस्कटॉपवरती तो कॉम्प्युटर असतो. किंवा असं मी म्हणेल की AIचा वापर आम्ही सगळ्यांनीच करायला आता सध्या सुरूच केला आहे. पण आपलं जसं मत आहे की एक स्पेसिफिक AI रिलेटेड गोष्टी कॉईन व्हायला पाहिजेत, असं मी म्हणेल की आता फक्त सुरुवात झालेली आहे. विद्यापीठामध्ये AI इनोव्हेशन सेंटर एक आपल्याकडं नुकतंच होऊ घातलेलं आहे. अजून त्याच्यातल्या इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटीज
थोड्या डेव्हलप होत आहेत आणि AIML मधला BSc MSc इंटिग्रेटेड कोर्ससुद्धा आपण नुकताच आपला सुरू झालेला आहे. पण नजीकच्या काळामध्ये नक्कीच सर, कारण हा पार्ट अँड पार्शल ऑफ लाईफ आहे आणि विद्यार्थी जो विद्यापीठामध्ये येतो त्या प्रत्येक डिसिप्लिनला आपल्याला AIचं एज्युकेशन देणं किंबहुना त्याची एक काळाचीच गरज म्हणून आपल्याला ॲक्सेप्ट करावं लागेल. तर त्या पद्धतीनं विद्यापीठाच्या सगळ्याच जे अधिकार मंडळ आहेत ह्याच्यावरती प्रकर्षानं आमच्याकडे पण त्याच्यावरती डिस्कशन होत आहेत आणि नजीकच्या काळामध्ये अशा पद्धतीच्या सुविधांचा येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला जास्तीत जास्त आपल्याला शिक्षणात कसा उपयोग करता येईल ह्यासाठी एक काहीतरी पॉलिसी डिसिजन किंवा त्यासाठी एक इन्फ्रास्ट्रक्चर पण आम्ही डेव्हलप करायचं आपल्या ह्याच्यामध्ये आहे, पॉलिसीमध्ये आहेच सर. नक्कीच शिक्षणाचा प्रसार करत असताना काही ग्रामीण भागात सुद्धा ज्याला आपण हाय एज्युकेशन किंवा पदव्युत्तर शिक्षण म्हणतो, बरं, तर त्याचे कोर्सेस सुरू झाले जे पूर्वी फक्त विद्यापीठाचंच होते बरोबर, पदव्युत्तर शिक्षण. त्यामुळे आता सगळीकडे ते सुरू झाले. स्वाभाविकच तो विद्यार्थ्यांचा जवळच्या महाविद्यालयात किंवा जवळच्या इन्स्टिट्यूटमध्ये जाण्याचा कल वाढला आहे. त्याचा परिणाम विद्यापीठांवर होतोय. बरोबर. विद्यापीठांची मुळातच कल्पना हे CS रिसर्च व्हावं, कुठलेही म्हणजे ह्युमॅनिटीज असो किंवा प्युअर सायन्सेस असो. तर ते कुठंतरी या सगळ्या सिस्टममध्ये थोडं पातळ होतं आहे किंवा त्याची क्वालिटी कमी होते अशी तक्रार सार्वत्रिक आहे. दुसऱ्या बाजूला विद्यापीठाचेच विद्यार्थी डिसेंट्रलाइज झाल्यामुळं विद्यापीठाची म्हणून जी एक स्ट्रेंथ आहे, इकॉनॉमिक आणि न्यूमेरिकल स्ट्रेंथ, त्याच्यावर परिणाम होतो आहे. तर या सगळ्या धोरणाचं कडे कसं बघता किंवा यात काही सुधारणा करण्याची आवश्यकता आहे का क्वालिटीच्या अंगाने? कारण उच्च शिक्षणातल्या गुणवत्तेचा एक खूप मोठा प्रश्न कायमच्या ह्याच्यात असतो. आपण जसं नक्कीच हा प्रश्न मला उत्तर द्यायला आवडेल, कारण विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयामध्ये सुद्धा बरेचशी पदवी पदव्युत्तर सब्जेक्ट्स विद्यार्थ्यांच्या ॲक्च्युली ते हिताच्या दृष्टीनं की त्यांना घराच्या शेजारी त्यांना हे उच्च शिक्षण मिळावं म्हणून हे बऱ्याचशा गोष्टी आपण केल्या गेल्या. उच्च शिक्षणामध्ये महत्त्वाचा एक भाग असतो तो म्हणजे क्वालिटी एज्युकेशन असेल तर इन्फ्रास्ट्रक्चर आणि तेवढ्याच ताकदीचे शिक्षकही तितकेच त्यांच्यासाठी उपयोग आहे. काही अर्थी म्हणायला गेला तर काही ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीनं पण ह्याचा अवलंब केला जातो. काही ठिकाणी थोड्या गोष्टी आहेत की त्या निदर्शनास पण आपल्याला आलेल्या आहेत. विद्यापीठांमध्ये सुद्धा थोडंसं आता बऱ्यापैकी खूप साऱ्या ठिकाणी आणि विद्यार्थी संख्याही त्या कम्पॅरेटिव्हली, कारण का इतके सारे कोर्सेस निघालेले आहेत त्यामुळे विद्यार्थी पण प्रत्येक कोर्सला जाऊ घालतात. म्हणजे पूर्वी कसं एक ट्रॅडिशनल कोर्सेसला जास्त बेसिक जे सब्जेक्ट होते त्याला मुलांची संख्या खूप असायची. आता वेगवेगळ्या अलाइड सब्जेक्टला सुद्धा ते जात आहेत किंवा वोकेशनल कोर्सेस आहेत, स्किल बेस्ड कोर्सेस आहेत, बऱ्याचशा युनिव्हर्सिटीज आहेत तिकडेही जातात. त्यामुळे विद्यार्थी संख्या ही फक्त एकाच कुठल्या कारणामुळे कमी झाली असं म्हणता येत नाही. खूप त्यासाठी त्याला कारणं आहेत. विद्यापीठ प्रशासन म्हणून आमच्या लेवलला त्याच्यावर भरपूर वेळेला विचार विनिमयही होतोय आणि प्रत्येक विद्यार्थ्याला क्वालिटी एज्युकेशन कसं देता येईल किंवा विद्यार्थी संख्या का कमी होतीये किंवा विद्यार्थी अटेम्प्टिव्ह किंवा क्लासमध्ये का रमत नाही आहेत ह्या बेसवरती सुद्धा आमच्याकडे विद्यापीठामध्ये एक कमिटी पण आपण काम सुरू आहे आणि त्या अनुषंगानं काहीतरी आपण त्याच्यावर एक म्हणजे विचार विनिमय पण आपल्याकडे एक थॉट प्रोसेसमध्ये येईल. हे इथून पुढच्या काळामध्ये आम्ही थोडंसं त्याच्यात जास्ती लक्ष घालतोय. एक शेवटचा प्रश्न, तो पुन्हा तुमच्या व्यक्तिगत संशोधनाच्या अनुषंगानं, संशोधक जे चांगले असतात, उत्तम संशोधक, ते प्रशासनात आल्यानंतर त्यांचं संशोधनाकडचं लक्ष कमी होतं. हे सार्वत्रिक आहे. म्हणजे आतापर्यंत किमान एक 8-10 कुलगुरूंच्याकडून मी ऐकलं आहे बऱ्यापैकी प्रशासनात आल्यानंतर पूर्वीसारखं शिकवायला तर जायचं बंदच होतं आणि प्रत्यक्ष संशोधनातही तितका वेळ देता येत नाही, कारण प्रशासनात धबडगा खूप मोठा आहे, सगळ्यांना माहिती आहे. तर तुम्ही संपूर्ण काय म्हणता येईल की तुमची करिअर संशोधनात गेली आहे. आता प्रशासनात आल्यानंतर त्याच्यावर परिणाम कितपत झाला आहे आणि अजूनही तितकंच संशोधनाकडे तुम्ही लक्ष देऊ शकता? हां, आत्ता सध्या तरी मी एक आपल्याला सांगेन की थोडं प्रशासन म्हटल्यानंतर तुम्हाला जातीने लक्ष घालावं लागतं, वेळ देणं हे स्वाभाविक आलंच. त्याचा थोडाफार इम्पॅक्ट हा रिसर्चवरती पडतोच. माझ्या बाबतीत जर म्हणायचं झालं तर माझा जो संशोधनाचा विषय आहे तो बऱ्याच माझे विद्यार्थी आहेत
त्यांनी तो कॅरी ऑन पुढे केलेला आहे. हां, म्हणजे माझं थोडं दुर्लक्ष जरी झालं तरी बरेचसे विद्यार्थी माझे फॉरेनमध्ये आहेत किंवा इथल्या विद्यापीठांमध्ये सुद्धा शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं ते काम करतायत. आणि मी ज्या एरियामध्ये काम करतो त्याचा आवाका खूप मोठा आहे. कितीही लोक काम केली तरी त्यात ते करत राहतात. त्यामुळं वैयक्तिक माझा जर विषय म्हटला तर नक्कीच माझं थोडंसं दुर्लक्ष साहजिक आहे, थोडं कमी पडतं आपलं वेळ. पण ते जे संशोधनाचा पाया आपण घालून दिलेला आहे तो विद्यार्थ्यांच्या निमित्तानं तो चालू आहे. आणि वेळोवेळी जेव्हा माझ्याकडं एखादी गोष्ट त्यांना गाईडलाईन म्हणून येतात त्यावेळेला आम्ही बऱ्यापैकी मग सुट्टीच्या दिवशी शनिवारी रविवारी बऱ्यापैकी त्यासाठी सध्या तरी मला जितका वेळ मिळेल तेवढा वेळ मी त्याच्यासाठी द्यायचा प्रयत्न करतो. अजूनही आमच्याकडे शनिवारी एक ब्रेन स्टॉर्मिंग चालतं की असे रिझल्ट्स आलेले आहेत आणि आपण पुढे जाऊन घेऊया का, कुणाला देता येईल काम, हे आहे. माझ्या बाबतीत जर मला असं म्हणायचं की माझं जे संशोधन आहे ते सांभाळणारं एक दुसरी फळी मी तेवढं तयार केलेली आहे. त्यामुळं अगदीच 100% मला तिथे लक्ष घालावं असं मेंटरिंगचं काम मी आता सध्या स्थितीमध्ये जास्त तेच मला प्रेफर करावं लागतं. पण संशोधन हा माझा एक म्हणजे पिंडच आहे. जसा की काही वेळ मिळेल तसा मी थोडाफार वेळ तरी का होईना त्याच्यासाठी मला आवडतं स्वतःला म्हणून मी द्यायचा प्रयत्न करते. थँक्यू. ज्योती जाधव मॅडम इथं सकलमच्या स्टुडिओमध्ये आल्या आणि त्यांनी आपल्याला त्यांचं संशोधन, विद्यापीठाचं प्रशासन, विद्यापीठाचे पुढचे उपक्रम या सगळ्यावर दिलखुलासपणे माहिती दिली. धन्यवाद सकलम. धन्यवाद सर.